चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय घडामोडी अधिक सक्रिय झाल्या आहेत आणि पक्षांतराची लाट सुरू झाली आहे। दरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। चंद्रपूर शहराचे माजी नगरसेवक पीतांबर कश्यप आणि काँग्रेस शेतकरी सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव यांनी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टीवार यांच्या उपस्थितीत आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्या कार्यकाळात कश्यप आणि दानव हे काँग्रेस पक्षात खूप सक्रिय होते। त्यांनी अनेक चळवळी, मोर्चा आणि संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि पक्षाच्या आक्रमक राजकारणात आघाडीवर होते। त्यांच्यावर गुन्हे दाखल असूनही ते बराच काळ काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले। तथापि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी रामू तिवारी यांना अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला। रामू तिवारी यांना पदावरून हटविल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला आहे। या नाराजीचा पहिला परिणाम म्हणजे पीतांबर कश्यप आणि भालचंद्र दानव यांचे पक्ष सोडणे असे मानले जात आहे। यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक एकतेला मोठा धक्का बसला आहे, ज्याचे परिणाम येत्या काळात अधिक स्पष्ट होऊ शकतात। दरम्यान माजी काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी भाजपने सुनियोजित रणनीती आणि व्यापक व्यवस्थापन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजप असंतुष्ट काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे आणि आपली संघटनात्मक पकड मजबूत करण्याची तयारी करत आहे। या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाचे केवळ संघटनात्मकच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। येत्या काळात कोणते माजी नगरसेवक पदाधिकारी पक्ष सोडतात याकडे लक्ष लागले आहे। एकंदरीत चंद्रपूरमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात फूट पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहे। परिणामी आगामी महापालिका निवडणुका निसंशयपणे अत्यंत रंजक, चुरशीच्या आणि निर्णायक ठरतील।